हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण आषाढी एकादशीला आपण तुळशीची पूजा करतो. तर तुळशीची पूजा करणे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ही आषाढी एकादशी हा पवित्र दिवसाच्या दिवशी आपण जर तुळशीची पूजा केली तर भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर आपल्याला ही पूजा करताना म्हणजे काय चुका करायच्या नाही आहेत आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठले 5 प्रकारचे दान करायचे आहेत, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आषाढी एकादशी ही म्हणजे पवित्र दिवस आहे. तर आणि सगळ्या एकादशीचं आपण जर आपल्याच्याने करणं व्रत झालं नाही, तर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं तर नक्कीच आपल्याला सगळ्या एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे आषाढी एकादशीचं व्रत हे आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणि जेव्हा आपण एकादशीचं व्रत करतो, तेव्हा भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. तर ह्या आषाढी एकादशीला आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तर तुळशीची पूजा करताना आपण पहिले गंगाजल अर्पण करायचं आहे तुळशीला. मग गंगाजल झाल्यानंतर आपल्याला म्हणजे पंचामृत आणि नंतर परत गंगाजल अर्पण करायचं आहे. नंतर हळद, कुंकू, अक्षदा, फूल असेल तर फूल किंवा हार असेल तर हार आपल्याला अर्पण करायचा आहे तुळशी मातेला. आणि आपल्याला एखादं म्हणजे खडीसाखर, गूळ खोबरं याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुळशी मातेची आरती करायची आहे आपल्याला. तर आपण हे तुळशी मातेची जर आपण म्हणजे सविस्तर व्यवस्थित जर पूजा केली, तर भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. कारण भगवान हरिविष्णूंना तुळस ही फार प्रिय आहे. जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो, तेव्हा भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. तर ही आपल्याला पूजा करायची आहे. आणि आपल्याला या दिवशी आपल्याला म्हणजे तुळशीचे पानं अजिबात तोडायचे नाही. आपल्याला तुळशीला म्हणजे पान तोडायचं नाही, की त्याची काडी सुद्धा तोडायची नाही आपल्याला. आणि जेव्हा तुम्हाला पूजा केल्यानंतर आपल्याला म्हणजे जास्तही तुळशीला पाणी घालायचं नाही, कारण जास्त जर आपण तुळशीला पाणी घातलं तर तुळस सुद्धा ही खराब होत असते. त्यामुळे आपल्याला मोजकंच पाणी, थोडं पूजेपुरतंच पाणी वापरायचं आहे आणि थोडंच पाणी टाकायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तुळशीच्या अगदी बाजूला लावायचा आहे, कारण तुळशीच्या खोडाजवळ जर लावलं तर तुळशीला सुद्धा चटका बसू शकतो. तिला म्हणजे काडीला हे होऊ शकतं. म्हणून आपण दिवा सुद्धा लावताना दिवा, उदबत्ती आपल्याला बाजूला लावायची आहे आणि धूप, दीप, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे तुळशीला आपल्याला. तर आपण हे तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला या आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपल्याला दान धर्म करायचे आहे. तुम्ही आषाढी एकादशी दिवशी जितकं तुम्ही दान पुण्य करताल, तितकं तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं. तर बघा, गरीब लोकं अनाथ आश्रमामध्ये जरी तुम्ही दान धर्म केला, तर खूप आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. तर जे यथाशक्ती तुम्हाला जे करता येईल ते. आणि बघा, अन्नदान करायचं असेल तर तुम्ही अन्नदानही करू शकता, नाहीतर म्हणजे एकादशीच्या व्रताचं फराळ सुद्धा दान करू शकता. जे तुम्हाला देता येईल ते तुम्ही फराळ दान करायचं आहे किंवा फळाचं दान करायचं आहे. फळाचं दान केलेलं तर ते पण खूप पुण्य प्राप्त होत असतं. आणि गरजू व्यक्तींना जर तुम्ही जे काही अन्नधान्य दिलं, गहू म्हणा, साखर म्हणा, जे तुम्हाला दान करता येईल ते जर दिलं, तर ते त्यापेक्षाही खूप चांगलं असतं. कारण तुम्ही सपात्री दान जर दिलं, म्हणजे ज्यांना खरंच अत्यंत त्या वस्तूची गरज आहे, अशा गरीब लोकांना जर ही वस्तू दान केली, तर त्यांच्या पण आपल्याला आशीर्वाद मिळत असतात आणि देवांकडनं पण आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून आपल्याला हे अन्नदान करायचं आहे. आणि म्हणजे गरीब लोकांना, गरजू व्यक्तींना तुम्ही वस्त्रदान करायचं आहे. तर वस्त्रदानामध्ये सुद्धा तुम्ही जे काही तुम्ही रग म्हणा, शाली वगैरे जे तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही गरजू व्यक्तींना करायचं आहे. कारण असे आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, थंडी असते, थोडं वयस्कर लोकं म्हणजे गरीब लोकं आहेत, तर थंडी वाजते. तर त्यांना तुम्ही हे म्हणजे ब्लँकेट वगैरे तुम्ही त्यांना दान करू शकता, हे वस्त्रदान. आणि दुसरं कुठलं वस्त्र असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यांना साडी वगैरे असे सुद्धा वाटप करू शकता. तर हे आपल्याला दान करायचं आहे, वस्त्रदान. आणि गोमातेला आपल्याला ह्या एकादशीच्या ह्याच्यावर आपल्याला हिरवा चारा द्यायचा आहे आणि आपल्याला गूळ खाऊ घालायचा आहे गोमातेला. कारण गूळ जर आपण गोमातेला दिलं, तर आपण 33 कोटी देवांना आपण म्हणजे नैवेद्य दिल्याचा आपल्याला मिळत असतं, पुण्य प्राप्त मिळत असतं. त्यामुळे गोमातेला आवर्जून तुम्ही गूळ द्यायचा आहे एकादशीच्या दिवशी. आणि ही सेवा केल्याने आपल्याला 33 कोटी देव आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला गोमातेला सुद्धा आपल्याला हिरवा चारा, गूळ आपल्याला द्यायचा आहे. आणि दारात आली तर तुमच्या खूपच चांगलं आहे.
कारण बऱ्याच गायी अशा सकाळी-सकाळी येतात किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्या दारात येतात, तेव्हा आपण द्यायचं आहे. नाहीतर मग तुम्ही गोशाळेत वगैरे जर नेऊन दिला तर खूप चांगलं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरात देवासमोर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे एकादशीच्या दिवशी. तुम्ही तेलाचा लावू शकता किंवा तुपाचाही लावू शकता. ते अखंड दिवा लावल्याने आपलं घर तेजोमय होते. जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निघून जाते आणि आपल्या घराकडे लक्ष्मी सतत म्हणजे वास करते, आकर्षित होते आपल्या घराकडे. त्यामुळं आपल्याला दिवा हा अखंड आपल्याला त्या दिवशी एकादशीच्या दिवशी तेवत ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही कापूर वगैरे टाकला थोडंसं दिव्यामध्ये, तर घर प्रसन्न होतं, घर निर्जंतुक होतं आणि कापराने सुद्धा दिवा व्यवस्थित म्हणजे प्रज्वलित होत असतो. त्यामुळे आपण जेव्हा दिवा लावतो त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे आणि ह्यानी म्हणजे दिव्याची आपली वात सुद्धा व्यवस्थित राहते. तर हे असं आपल्याला दिवा अखंड दिवा देवाजवळ लावायचा आहे त्या दिवशी. आणि आपल्याला एखादी सुवासीन आली तर तिची पण ओटी तुम्ही फळाहार देऊ शकता, तिला दुधाचं हे देऊ शकता. कारण हे आपल्याला माता लक्ष्मीचं प्रतीक असतं सुवासीन म्हणजे. मग आपण जर तिची ओटी भरली, तिला आपण फळ दिलं किंवा चहा, दूध जे काही तुम्हाला द्यायचं ते दिलं, तर आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावर कृपाशीर्वाद प्राप्त करत असते. तर ह्या दिवशी आपल्याला ही सुद्धा एक आपल्याला सेवा करायची आहे. आणि गोमातेची झालेली वस्त्रदान झाल्यानंतर आपल्याला म्हणजे अन्नदान आहे, फराळदान आहे, हे 5 आपल्याला दान करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही गाईला चारा घालता, तेव्हा गाईला, गोमातेला आपल्याला एक प्रदक्षिणा घालायची आहे. जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालता, तर आपण 33 कोटी देवाला प्रदक्षिणा घातल्याचं आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही गाईला हिरवा चारा म्हणा, जेव्हा गूळ घालता, तेव्हा आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. कारण आपल्या ज्या काही इच्छा असतात, आपले ते 33 कोटी देव आपली इच्छा पूर्ण करत असतात. म्हणून ह्या अशा आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्याला हे दान धर्म करायचं आहे. नाही तुम्हाला शक्य झाले सगळ्यात जास्त लोकांना दान करणं, जे तुमच्याच्याने जितक्या लोकांना करता येईल तितक्या लोकांना करायचंय. आणि ह्या दिवशी आपल्याला एकादशी महात्म्य आवर्जून वाचायचं आहे, कारण पठण करायचं आहे. कारण हे एकादशी महात्म्य जर पठण केलं तर आपल्याला पूर्ण एकादशी व्रताचं आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे आवर्जून आपण एकादशी महात्म्य पठण करावे. आणि जर आपल्याला शक्य नसेल वाचणं वगैरे, आपल्याकडे ग्रंथ नसेल, तर आपण मोबाईलवर लावून सुद्धा श्रवण करू शकतो. कारण हे जर केलं ना, तर नक्की आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतील ते सुद्धा निघून जातील. आणि अशा आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी जर आपण हे पठण केलं एकादशी महात्म्य, तर नक्कीच आपल्याला भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि या दिवसापासूनच 4 महिने चातुर्मास आपला सुरुवात होतं. तर इतक्या म्हणजे पवित्र दिवशीपासून जर आपण सेवेला जर सुरुवात केली, तर नक्कीच आपल्याकडून 4 महिने चातुर्मास आपल्याकडनं सेवा घडणार आहे. आणि आपण ही प्रार्थना करायची, की माझ्याकडनं 4 महिने चातुर्मास सेवा करून घ्या. भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि नक्कीच माता लक्ष्मी, भगवान हरी विष्णू आपल्याकडनं हे करून घेतील. आणि आपल्याला सेवा, आपल्याला श्री हरी विठ्ठलांची सुद्धा एकादशीची आपल्याला तुळशी हार जर मिळाला, तर आपल्याला तुळशी हार सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे. नाहीतर जे काही आपल्याकडे तुळशी असतील, तर त्या सुद्धा आपण त्यांना अर्पण करू शकतो. फुलाचा हार आहे, तर फुलाचा हार वगैरे आणि तुळशी अर्पण करायचे आहेत श्री विठ्ठलाला. तर हे आपल्याला अशी जर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी हे 5 आपले म्हणजे दान धर्म जर केले आणि आपल्याला जेव्हा तुळशीचे पानं वगैरे तोडायची नाही, ही चूक केली नाही, तर आपल्याला ह्या ह्याच्यातनं आपल्याला नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. आणि अशा पवित्र दिवशी आपल्याला कोणाला काही वाईट बोलायचं नाही. आपल्या मनात सुद्धा वाईट विचार कोणाविषयी येऊ द्यायचा नाही. जर आपण नियम पाळले, तर नक्कीच आपल्याला हे आषाढी एकादशीचं पुण्य प्राप्त होईल आणि जे काही आपल्या इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.